तर गोष्टींचा, परिस्थितीचा स्वीकार करण्याचा जो स्वभाव आहे ना, तो आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून हळूहळू घडत जातो. त्यातली पहिली सवय म्हणजे आपल्याला न पटलेल्या, न आवडलेल्या प्रत्येक गोष्टीला लगेच हे चुकीचं आहे असा शिक्का मारायचा नाही. आपल्या मनाला सतत बरे वाईट निर्णय घेण्याची सवय लागलेली असते, की हा माणूस चुकीचा आहे, ही परिस्थिती वाईट आहे किंवा मीच अपयशी आहे. पण अशा वेळी फक्त थांबून स्वतःला हे सांगायचं की ही वस्तुस्थिती आहे आणि मी तिच्याकडे शांतपणे बघू शकते का. ह्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे असं असं आहे, आता पुढे काय हा प्रश्न विचारायचा. जे झालं त्यामध्ये अडकून राहायचं नाही. हे माझ्याबरोबरच का झालं हा प्रश्न माणसाला पडतो, पण त्याचा फार विचार केला की मन थकतं आणि त्याचा उपयोग काहीच नसतो. पण त्याच्याऐवजी आता मी पुढे काय करू शकते हा प्रश्न आपल्याला मनाने मजबूत बनवतो. तिसरी गोष्ट, प्रत्येक माणूस आपल्या मनासारखा वागणार नाही हे मान्य करायचं. आपला बराचसा मानसिक थकवा हा लोकांना बदलण्याच्या सततच्या प्रयत्नातून येतो. काही लोक समजूतदार असतात, काही नसतात. काहींना प्रेम व्यक्त करायला जमतं तर काहींना कधीच जमत नाही. हे एकदा स्वीकारलं ना की आपल्या मनातला अपेक्षांचा भार कमी होतो. चौथी गोष्ट, स्वतःच्या भावना नाकारू नका. स्वीकार करणं म्हणजे मला काही फरक पडत नाही अशी ॲक्टिंग करणं नाही आहे. दुःख असेल तर ते मान्य करा आणि राग असेल तरी स्वतःशी प्रामाणिकपणे ते मान्य करा. भावना दाबल्या ना की त्या आतल्या आत साचत जातात, त्रास देतात. पण त्यांना मनाने मान्यता दिली ना की त्या हळूहळू कमी होत जातात. पाचवी गोष्ट, तुलना करणं कमी करा. ॲक्सेप्टन्सचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे मनातली सततची तुलना. दुसऱ्याचं घर, नातं, शरीर, पैसे किंवा सोशल मीडियावर दिसणारं आयुष्य हे कधीच पूर्ण सत्य नसतं. आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या लांबून दिसणाऱ्या मोजक्या क्षणांसोबत करणं म्हणजे स्वतःवरच अन्याय करण्यासारखं आहे. सहावी गोष्ट, ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाही आहेत त्यांची एक स्पष्ट यादी मनामध्ये ठेवा. जसं की इतरांचा स्वभाव, भूतकाळात होऊन गेलेल्या गोष्टी, लोकांची बरी वाईट मतं आणि काही ठराविक परिस्थिती. ह्या अशा गोष्टी आहेत ज्यांच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही आहे. त्या गोष्टींवर सतत विचार करून मन थकतं. त्यामुळे आपली एनर्जी तिथेच वापरायची जिथे आपला खरोखर प्रभाव असतो, जिथे आपण खरंच काहीतरी बदल करू शकतो. जसं की आपले निर्णय, आपल्या सवयी, आपण एखाद्या व्यक्तीला किंवा परिस्थितीला काय प्रतिसाद देतो आणि आपली विचार करण्याची पद्धत काय आहे. ह्या गोष्टींमध्ये आपण हळूहळू का होईना शांतपणे नक्कीच बदल करू शकतो.